नमस्कार मंडळी. तर आज आहे आपलं मीटअप आणि आपल्याला लेट होण्याचं कारण हे आहे. इकडे एक बेबी दूध येते, दुसरं हे बेबी ज्याचं झालेलं आहे. आज आता काका पाज येस आणि आता शिवांच्या पण दूध पेतीये, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा डिले झालेला आहे. वी आर सॉरी फॉर दॅट. बट आता आम्ही पोहोचू, आम्ही निघत आहोत. आपण हॉटेलमध्ये पण त्याच्या आधी कुठे चाललो आपण? तुला माहिती का की तुला माहिती का आता आपले YouTube वरती 1 लाख सबस्क्रायबर्स झालेत ना, तर मग तुला भेटायला येणार आहेत कोणी कोणी. तू ज्यांना आवडते ना ते भेटायला येणार आहेत तुला. आर यू एक्साइटेड? आर यू एक्साइटेड? येस, जोरात म्हण. मम्मा रेडी? संतूर मम्मा इज रेडी. श्रेया दीदी इज ऑल्सो न्यू मॉम. बिचाऱ्या त्याच्यामुळे श्रेया दीदी काका काकी नाही येऊ शकत. तर ऑब्विसली 2 बेबीज घरी असल्यामुळे अर्धेच लोक घरी आहेत आणि अर्धे लोक आम्ही तिकडे येणार आहोत. लोक आईस बोल हॅलो. आम्ही निघालोय, तुम्ही थांबा. आम्ही 15 मिनिटात पोहोचतोय. ओके. आणि का उशीर झाला सांग? कारण सिया दीदीचं आवरलं नव्हतं है ना. सी यू गाईस. शिवांच्या हाय. शिवांच्या हाय. कुठे चाललो आपण? भूर चाललो. पोचलेलो आहोत आपण बालेवाडी हाय स्ट्रीटला. आता काय माहिती किती जण आलेले आहेत. पोहोचलोय पण आम्हाला माहिती नाही कोणी आलंय की नाही आलं. लेट्स सी गाईज. मग आम्ही चालूच नव्हतं केलं आणि दे आर देअर आय गेस. त्यांच्यापेक्षा जास्त आम्हीच एक्साइटेड ऍक्च्युली. हाय हाय हॅलो हॅलो. कधीपासून आले तुम्ही? जस्ट आले ना. हा अगं आमच्या घरी आता तुम्ही ब्लॉग मध्ये कळेल की का लेट झालं म्हणून. हाय, कुठून आलात तुम्ही? बाले. जवळच आहे. चला. कुठून आले तुम्ही? बालेवाडीलाच होते का? फायनली 2 लोक भेटले आम्हाला. नमस्कार. थँक्यू. मी बरोबर 5:30. आमची मुलगी म्हणजे कशी एकदम राईट टाइम असते. आम्हालाच उशीर झाला आज. मेसेज टाकला आणि सियाला उशीर होतो. हो बरोबर. सियाचे. अच्छा हाय. एक सियासाठी तू सिया यू कॅन वेट. हा हा. चल यू कॅन. आले जेन्युइन फॅन्स आहेत. नाही अरे आम्हालाच उशीर झाला आज यायला. आम्हाला खूप सारे मेसेजेस असे आले की अरे आम्ही इकडे राहतो, मुंबईला राहतो, आम्ही इकडे नाही राहत. थँक्यू थँक्यू थँक्यू. कधी आले तुम्ही? हा का? आम्हालाच उशीर झाला अर्धा तास. अच्छा हाय. ऍक्च्युली हो ना. खूप सॉरी पण ते बेबीजचं सगळं आवरून निघायला थोडासा लेट झाला. मला बरं वाटलं. तुमच्यासाठी आलो पण तुम्ही बघता व्लॉग्स वगैरे? तुम्ही नाही बघायला. वाव वाव थँक्यू. ती पण सिया आहे असं आम्हाला कळलंय मगाशी. ओके. काहीतरी लिहिलंय, मला वाचायचंय. नाही त्यांनी नंतर वाजवलं. अच्छा वाव थँक्यू. खूप थँक्यू छान. सो मच सिया. भरतनाट्यम करते. हा. मागच्या वर्षी युरोपला गेलती 8 दिवस डान्स करायला. वाव. अरे वा. त्याच्या मागच्या वर्षी साऊथ इंडियाचे सगळे टेम्पल्स हा. म्हणजे मीनाक्षी टेम्पल, पद्मनाभ टेम्पल, हा. त्यांनी यांना इन्व्हाइट केलं होतं आमच्या मंदिरातून डान्स करा म्हणून. वाव. आणि ह्या जूनमध्ये ती चालली श्रीलंकेला. वाव. भरत- श्रीलंका. भरतनाट्यम. मस्त मस्त. कीप इट अप कीप इट आपल्या अप. इंडियन गव्हर्नमेंट. इंस्टाग्राम, अच्छा. YouTube वर Very ही सिया ना? आहे का? ही शिवांशा. हे बा आली सिया. हे बा ही पण सिया दीदी आहे. तुम्हाला तू पण सिया ती पण सिया दीदी. तीच फेमस जास्त आहे आमच्यापेक्षा. तुम्हाला कॉम्पिटिशन आहे पाहिजे. बघा ना म्हणजे एवढ्या वयात हाक बेक हो, करायला ती कसं एकदम कळतं. एक्स्ट्रोवर्ट आहे. तिला कोणी अशी ओळख नाही लागत. झोप झाली का? ती पण सिया दीदीच आहे. तिचं पण नाव
काकाने तुझ्या नावाने पावती Hello. पाठवली का? सियाचा आवडता. कुठून आला तुम्ही इकडेच का? हा, चलो जे जवळ जे जवळ आहे त्यांना आलेले. एकदम सॉर्टेड झालं की एकदम आम्हाला जवळ बरं झालं. आम्हाला ऍक्च्युली भरपूर जण म्हणत होते पुण्यातून घे वगैरे, पुण्यामध्ये घे वगैरे, बट असं झालं होतं की एक एक प्लेस आपण कव्हर करूयात हळूहळू. मग आपण जसे जसे फॅमिली वाढत जाईल तसे तसे आपण वेगवेगळ्या Yes, ठिकाणी yes. करत जाऊ. हा. हाय शिव. पण तुम्ही ते जे हे करताय फक्त जो मजेची सगळी ते 90 मुळे मजा आहे. आम्ही डायरेक्टर आहे, पण दोन्ही बाकी हा सगळे वेगवेगळे ते दोन्ही characters काका आहेत. म्हणा ते म्हणा अगदी तुमच्या त्या कामवाल्या मावशी त्या पण बिचारा त्या पण तुमच्या मागे अगदी ऍक्टिव्ह वाटतात. त्या पण बोलता बिलतात. म्हणजे अगदी असं नाही की एखादी बाई लादली असते पण त्या पण नाही सर मी करते चपाती. म्हणजे ते अगदी यांनी सगळे ब्लॉग्स नाही, बघितले. म्हणजे त्यामुळे कसं होतं तो जो इफेक्ट होतो ना तुमच्या दोन्ही फॅमिलीमध्ये तुमच्या मम्मी पप्पा त्यांनी ते तुमचा भाऊ बाईक पण शोधलंय म्हणजे त्यामध्ये आपल्या effect. घरातल्या कामवाली मावशी पण सगळं त्या फॅमिली जॉईंट फॅमिली बघायला खूप आमची पण जॉईंट फॅमिली आम्ही 9 जण आहे घरात. अरे अरे वा. वा, एका घरात आहे. मग तुम्ही रिलेट करत आम्ही असाल साताराचे. गोष्टी. सातारा भुईंच अरे, हा. मी वाई पण जवळ साताऱ्याची. कुठलं गाव आम्ही कन्हेर. कन्नडचे. सियाचेच फॅन्स जास्त आहेत आपल्यापेक्षा. तुम्ही कुठून आले? शिवाजी शिवाजीनगरात. आम्ही पारनेरचे आहेत. पार्टनरचेच आहे का तुम्ही पण? अरे वा. छान आहे एकदम मस्त. अच्छा, व्हिडिओ कॉल वरून पण लोक आहेत आपल्यासोबत. हाय. मला पण बघू देत. मी मगाशी सॉरी लक्ष नव्हतं. हाय. तुम्ही का नाही आले? ती गावाला आहे का? ओके, नो प्रॉब्लेम. इथून अजून छान आहे. कारण बाईक आहे. सियात आपल्या इकडे पुढच्या वर्षी. See you, hi. Good, hi. इथे अश्विनी आजी आलेले नाही आहेत आमच्या, बिकॉज आमचे 2 बेबीज घरी आहेत. बट ते असं आम्हाला ऑनलाईन जॉईन करतायत. आणि इकडे संजू काका पण आहे, ऑनलाईन आमच्यासोबत. ऑनलाईन आहे. ऑनलाईन ते असं सांगतात की काही कारणास्तव आम्ही येऊ शकलेलो नाही. व्हेरी व्हेरी सॉरी. नेक्स्ट टाइम ही विल जॉईन अस. गुरगुन दाखव बाबांना ब्ल्यू बलून. ब्लॉगिंग करत आहे. या ए शिवराज पण आलाय. शिवराज पण आला. हे दोघांचं पण मीटअप झालं. लय दिवस लांब लांब होते पोरं. पप्पा पण आले. आमच्या मीटअपला आलेत आणि ह्या दोघांचा मीटअप झाला. फॅमिली मीटअप परत झाला. हाय वहिनीला दिवसांनी दिसत तुम्ही पण. अरे बापरे. शिवराज काय रे बाबा कुठे आला? हॅलो, मी रिद्धी आणि ही रिया. मी रिया आहे. जवळ घेतो. छान. आम्ही इथे बालेवाडी फाट्यावर आलो आहे. खूप आधीपासून ब्लॉग बघताय. थिंक 2 to 3 इयर्स झाले असतील. त्याचे नाही का आधीपासूनच दीदीचे डान्सचे व्हिडिओज आणि हे खूप बघितलेले आहेत. त्यानंतर जेव्हा तुमचं ते लग्नाचे व्हिडिओ झाले ते खूप व्हायरल झालं. तर तेव्हापासून खूप म्हणजे नाही का असं झालं की कधी येतं दीदीचं ब्लॉग, कधी येतं दादाचं ब्लॉग. आणि आत्ता तर आजचा पण रिसेंट ब्लॉग बघून आलं. खूप मजा येते. घरातले सगळ्यांचं बिहेवियर हे खूप मजा येते बघायला. परत शिवा हो सगळ्यात जास्त फॅमिली ब्लॉग्स का? हो खूप जास्त. आणि रुचिताई म्हणजे माझी बहीण आहे मावशीची. सो तिची कोणतरी लागती
सो तिच्यामुळे पण मी बघते ब्लॉग समथिंग फ्रेंड्स असं काहीतरी आहे. अच्छा. पण सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट काय तुम्हाला आमच्या ब्लॉग्स मध्ये? घरच्यांचं जो फॅमिली ब्लॉग असतो तुमची मस्ती मज्जा सेलिब्रेशन ते थँक्यू. हॅलो, माय सेल्फ श्रावणी आणि आम्ही शिवाबी स्टोरीजला फॉलो करतो. तर आम्हाला त्यांचे ब्लॉग खूप आवडतात. बाकीचे ब्लॉगर्स जास्त करून त्यांचे पर्सनल लाईफ म्हणजे स्वतःपुरतेच राहतात. यांचे कसे फॅमिली ब्लॉग असल्यामुळे खूप आवडतात आणि त्यांची फॅमिली पण फार मोठी आहे. छोटे मुलं वगैरे ते क्यूट आहेत. तर मला खूप आवडतात त्यांचे ब्लॉग बघायला. आणि शिवाबी यांच्याबद्दल तर काय बोलायचं, त्यांची तर पूर्ण लव्ह स्टोरी तर सगळीकडे फेमसच आहे आणि त्यांचं कपल पण खूप भारी वाटतं. आणि जेव्हापासून 100K झालेत आणि ब्लॉग अपलोड झालाय आणि दादांनी आणि दीदीनं सांगितलं की आम्ही येणार आहे बालेवाडी हाय स्ट्रीटला एक छोटंसं मीटअप ठेवणार आहे, तर तेव्हापासून मला खूप एक्साइटमेंट होती की कधी 2 तारीख येते आणि कधी मी त्यांना भेटायला जाते. मी माझ्या फ्रेंडला पण कन्व्हिन्स करून, ती पण बघते तसं इन्स्टाला वगैरे, पण कन्व्हिन्स करून की अरे चल मला जायचंय, केव्हापासून आम्ही आवरतोय वगैरे, यायचं आणि फायनली मी फर्स्ट होती तुम्हा दोघांना गाडीतून उतरल्यानंतर भेटणारी. मी जसं तुम्ही गाडीतून उतरलं तसं मला ओळखलं, अरे शिवाबी आले दादा आणि ताई आले. मला खूप एक्साइटमेंट होती आणि आत्ता पण खूप भारी वाटते भेटून. हाय, मी माधवी जाधव. मी पण प्रॉपर सातारचीच आहे. सो मी ते रिलेट करते सगळे ब्लॉग्स वगैरे सातारचे आहेत मोस्टली, त्यामुळे. आणि ते सगळे क्यूट वाटतं जरा कपल वगैरे. आणि तुमचं ते नाव टॅगवर आम्ही ओळखलं बऱ्यापैकी, शिवाबी वगैरे असं म्हणून. सो मस्त वाटतात बघायला ब्लॉग्स वगैरे. जास्त काय बघायला आवडतं? असे तर फॅमिली ब्लॉग्स वगैरे असतात त्यामुळे बघायला आवडतात मोस्टली. गेम्स वगैरे किंवा ते तुम्ही दमशराज वगैरे खेळलं होता ते वालं खूप आवडतं. तसं वालं क्यूट वाटतात ब्लॉग्स सगळे बघायला. विक्रम सर आलेले आहेत. विकी, तू आजच्या ब्लॉग मध्ये जो शर्ट घातला तोच आहे बरं तुझ्याकडे. कुठे चालली? असं नाही जायचं. हाय. ठीक आहे. माझं नाव प्रीती चेडे, मी शिवाजीनगरवरून आली आहे. ॲक्च्युली मी 6 वाजताच आली, पण दादा आणि ताईच लेट झाली यायला. मला तुमचे व्लॉग खूप आवडतात. तुमची फॅमिली खूप छान आहे. तुमच्यासारखीच आमची पण जॉईंट फॅमिली आहे, सुंदर फॅमिली आहे. आणि व्लॉगचे कंटेंट नॅचरल असतात. व्लॉग तर खूपच आवडतात, पण त्याच्यापेक्षा तुम्ही पण जास्त आवडता. माझे नाव अस्मिता यादव. मी पण आम्ही शिवाजीनगरवरून आलो. आम्ही एका हॉस्टेलला राहतो. आम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत असतो तुमचे. आम्हाला खूप आवडतात आणि आम्ही कधी इमॅजिन पण नव्हते केलं की आम्ही तुम्हाला आज भेटू, पण फायनली भेटलो. खूप खुशी झाली आम्हाला. छान वाटलं तुम्हाला खूप भेटून. छान. असं स्वप्न होतं की कोणीतरी, म्हणजे मला फेमस व्हायचं होतं पहिलं. असं आपल्याला पण कोणीतरी भेटावं, आपल्याला म्हणावं की चल आपण फोटो काढू. ते कुठे आता होत आहे, तर आम्हाला स्वतःलाच खूप एक्साइटमेंट आहे. मी सिया, मी आले शिवाजीनगरवरून आणि मला तुमचे व्लॉग्स खूप आवडतात. म्हणजे मी दररोज अशी एक्सायटेड असते की तुमचा नेक्स्ट व्लॉग कधी येणार आहे. आणि आजच माझी तुमची व्हिएतनामची जी सिरीज होती ती बघून झाली. आज मी अजून एक व्लॉग बघितला ऐश्वर्या दीदीच्या बड्डेचा आणि मी म्हणजे खूप एक्सायटेड असते. मला म्हणजे खूप आवडतं जॉईंट फॅमिली, तुमचे फॅमिली व्लॉग्स, कपल व्लॉग्स सगळे खूप आवडतात. वेलकम. हो, मी पण आता काय होतं, ही बघायला लागली की आम्हाला बघणं होतं. आणि मग हिच्यामुळे काय होतं, तुमची अख्खी फॅमिली आम्हाला माहिती आली. म्हणजे तुमच्या फॅमिलीतला कोणी मेंबर आम्ही रोडला बघितला तर आम्ही म्हणू अरे हे चाललं. म्हणजे एवढं तर तो हे झाला. ह्यांच्या माहेरची म्हणा किंवा तुमच्याकडचे म्हणा, तर आम्हाला ती सगळी फॅमिली पार्ट झाली, तोंडपाठ. किंवा हे कोण आहे, ते कोण आहे, हे काय. म्हणजे विदाऊट मेकअप पण आम्ही त्यांना रोडला पाहिजे तर आम्ही ओळखू शकू हे आहेत म्हणून. आणि फॅमिली काय होतं, आणि एक मराठी फॅमिली आपण जनरली बाकी ब्लॉग बघतो ना आता, की ते कशी हिंदी असतात आणि त्यामध्ये कसं असतं जनरली 2 कपल असतं, मी राजा राणी, बाकी घेणं नाही आपल्याला, काय बाकीचं काय घेणं नाही. तर आम्ही राजा राणी, बाकी त्यांना आपल्याला काय घेणं, त्यांचं ते चालू असतं दोघांचं. तसं तुमचं नाही. आणि ते थोडं बघताना त्यांचं पण कसं असं काही ठिकाणी थोडंसं वल्गरनेस पण वाटतं किंवा थोडंसं, पण तुमचं कसं वाटतं एक रिच हे वाटतं, त्याचा रिच इन्फ्लुएन्स वाटतो, घरंदाजपणा वाटतो तो. आणि मराठी असल्यामुळे तर अजून तर आपल्याला हे होतं. मग पुण्यातला किंवा आता ताई आता सातारच्या निघाल्या, म्हणजे आता आमच्या थोडं आम्ही त्यांच्या माहेरची थोडक्यात असं झालं थोडक्यात. आणि त्यामुळे आम्हाला बघायला एवढं खूप वाटतं, खूप छान वाटतं ना. त्यात तुमच्या घरात सगळे ॲक्टिव्ह, म्हणजे काही अगदी 2 वर्षाचं असेल, 3 वर्षाची सिया असेल,
ते पण सगळे त्यामध्ये भाग असतात आणि ते पण अगदी हिरीने भाग घेतात, त्यांना ते कळतं की ब्लॉग आहे म्हणून, हे सगळे भाग आहेत. त्यामुळे खूप छान वाटतं. आणि तुमच्याला आता हा लाख झाला ना, तर आता काही महिन्यामध्ये ना आपण इथेच तुमच्या 2 lakhs याला आम्ही परत हजर राहू. ही तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. ऍक्च्युली तुमचे ब्लॉग्स खूप छान असतात आणि खूप वाटते ब्लॉग वगैरे बघून. आणि खरं सांगायचं तर झालं तर आता जॉईंट फॅमिलीची कन्सेप्ट जुनी झाली, पण तुमच्या ब्लॉग्स मधून युनिटी वगैरे दिसते. एकच सेंटेन्स बोलेल की ब्लॉग वॉज मार्वलस आणि तुम्ही दोघे कपल खूप छान आहात आणि नाईस टू मीट यू. म्हणजे मी खूप मिस करते. मी जर असते तर मी नक्कीच आली असती, पण ऍक्च्युली मला सुट्ट्या असल्यामुळे मी गावी. तर नक्की पारनेरला नक्की भेटा. हो नक्की आता थोडं इन फ्युचर जशी आपली फॅमिली वाढत जाईल तसं थोडं प्रत्येक ठिकाणी करायचं मीटअप. अजून माहिती आहे ना की कोण किती जास्त कुठे राहतं, मग 2-3 लोकांसाठी कसं मीटअप ठेवायचं म्हणून अजून कुठे ठेवलं नाहीये, पण नक्की नंतर भेटूयात आपण. खूप छान वाटलं. व्हिडिओ कॉलवरती तुम्ही आम्हाला सांगताय. चालेल चलो. हॅलो अंशुडी, संतूर मॉम इज हिअर. आजच संतूर मॉमचा ब्लॉग आलेला आहे. लोक म्हणतात आम्ही ऐश्वर्या दीदीच्या बर्थडेचा ब्लॉग बघून आलोय आज. वाव, अंशुनी बनवलंय शिवाभी आणि शिवाभी ब्लॉग. वाव, हे आमचं एक क्रिएटिव्ह माणूस आहे बाबा घरातला एकदम. ओ माय गॉड, अंशूचे पण फॅन्स आहेत. अंशू आणि सिया मॅचिंग आहे. अंशू सिया रे, तू अंशू दीदीला भेटलीस नाही. ए वाव, मला ते तू त्याला पिन पण लावली, मग मी वाव, दाखव. मी लावते हे हँडमेड आहे, हँडमेड आहे. हँडमेड बाय अंशू. बघू. पिन लावून आणली त्याच्यासाठी. हा का? वाव, किती छान, किती क्रिएटिव्ह आहे ती. सगळे शिवानी मौजी फॅन येतील तर मग ओळखायला पाहिजे. अरे बापरे, अंशूच्या बॅच मुळे आपल्याला ओळखणार आता लोक. तुम्हाला पण लावणार आहे मी थोडा वेळ. शिवाबी ब्लॉग्स अंशूनी स्पेशली आमच्यासाठी डिझाईन करून आणले बॅचेस, की म्हणले तुम्हाला लोक ओळखणार नाही, माझं बॅच लावा मग लोक तुम्हाला ओळखतील. एकदम भारी बनवलं म्हटल्यावरती तर लावणारच आहे. पराग जीजी इज ऑल्सो हिअर. सचिन दादा कुठे? सचिन दादा बिचारा 3 वेळा चक्कर मारून गेला, तर गाडीला जागाच भेटली नाही. आलो, आम्हाला भूक लागली, आम्ही आलो मॅकडी मध्ये. शिवांचं काय खायचं तुला? काय खायचं? हा बघ शिवराज. हाय अंशू तो पडन ना. सिया बा, थांबा ना, हळूच बघ. तिकडे जाऊन तिला ती सॉसची बॉटल घ्यायची. अगे आगाव. माझं नाव ऋषिकेश. ॲक्च्युली मी तसं उर्वी कॅन्चनला असतो, बट अभिदादाची आणि अनंतची स्टोरी बघितली आणि आलो. खूप छान वाटलं त्यांना भेटून. खूप फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता. तुमचे फॅमिली व्लॉग्स वगैरे खूप छान असतात. कीप मेकिंग कॉन्टेंट आणि हो असेच मीटअप सेशन्स ठेवत राहा, सो आय कॅन जॉईन इन फॉर शुअर. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. म्हणजे ह्या वर्षी किंवा नेक्स्ट इयर माझं लग्न आहे, त्यांचे दादा आपल्याला असं करायचं आहे, त्यांना पण इन्व्हाइट करू आपण. मी म्हणलं नक्की, लेट्स सी हाऊ इट गोज. म्हणलं कुठे आहे तुमचं लग्न, कुठे असेल? आता माहीत नाही आता काय होतं, डेस्टिनेशन्स वगैरे ते नंतर डिसाईड होईल. बट ते आर खूप एक्सायटेड की यार हे दोघं आले पाहिजेत आपल्याला. आम्ही नक्की Try करू जर नक्की. जवळ कुठे असेल तर थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू सो मच. ऋषिकेशचा लिटरली मेसेज आला होता की तुम्ही थोड्या वेळ अजून थांबा, 7:10 पर्यंत मी पोहोचेल. आणि जशी याची गाडी दिसली आणि गाडीतून हात केला, मी घड्याळात बघितलं 7:09 झाले. शब्दाचा पक्का एकदम टायमिंगवर आलाय. खरंच भारी वाटलं. आज खूप लोक भेटले, असे जेन्युनली लोक रिव्ह्यूज देतात आमच्याबद्दल, फॅमिलीबद्दल. ते खूप भारी वाटतं ऐकायला. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचं लग्न लवकरच होईल आता. आणि बघू, इन्व्हाइट करा तुम्ही, आम्ही येऊ लग्नाला. चलो सो मीटअप झालेला आहे आणि आम्ही सगळे आलेलो आहोत जेवायला. डिनर पार्टीला. या वहिनी, मम्मी एवढा डबा का आणलाय तो हॉटेलमध्ये जेवायला?
बेबीचा डबा. बेबी एवढं खाणार आहेत? काय आणलंय? अरे बापरे, म्हणजे फक्त एका याचा थाऊ आहे, दुसऱ्याचा चमचे आहेत. शिवराज, तुझा डबा सेपरेट आहे इथं. तो फॅन मध्ये भिजला आता, फॅनचं थंड हवा लागून केस कशी झाली. अंशू तुझा वेगळा टिफिन आणलाय. करी आमचे मेंबर्स खायला बसलेले आहेत. मेंबर नंबर 1, 2 आणि हा 3 आणि तो चौथा बघा कसा बसलाय तिकडे. यांचा स्टार्टर चालू झालेला आहे. बघा यांचं काय चालू आहे. दादा, हाऊ आर यू? न्यू एक्सपिरियन्स. तुम्ही माझी पर्स का घेतली? पोरांना खायची सोय केली. बरोबर, त्यांची पण सोय झाली. हा बरोबर. हा तसं झालेलं आहे ते. वाव, सिया. तो नको म्हणतोय की काय. आणि या दोघांची एक्साइटमेंट बघ. ही बघ. अगं हॅपी बर्थडे नका म्हणतो. चाटून घ्या. आपल्याला वाटत असं नेक्स्ट गोल 5 लाख. 103 झाले असतील ना. 105. लेटर, अंशूचं लेटर पण आहे काहीतरी. तिला आमच्यासाठी लिहायचं होतं, पण तिने पप्पांसाठी लिहिलंय. वरचं नाव स्किप करून टाक. नाही, तिची चूक नाही, तिच्या पप्पांची चूक आहे. त्यांनी चुकीचं ऑर्डर केलं. नाही, तिची चूक नाही, मी ते सांगतो. Oh my God! This milestone is a true reflection of your hard work, creativity and dedication. May your journey continue to grow, inspire and reach new heights. अरे व्हिडिओ सुरूच नाही केला. And even Even चालेल. किती करावं लागलं. Thank you, Anshu. तर या तिघांचं ट्विनिंग कसं झालेलं होतं. पप्पा शिव, सपना वहिनी आणि गुणगुण आणि सिया मम्मी आणि अंशू.
शियाचं स्माइल बघा. अगं इकडे बघ ना, इकडे कॅमेराकडे. ए फोटो घ्या ना तुम्ही, मी व्हिडिओ घेतला काढला. चलो येस, आला 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 आला. जेवण आवडलं? तर आम्ही आजचा कार्यक्रम कसा वाटला? हा पप्पा वृत्तांत द्या. आनंद झाला आणि छान वाटलं. विक्रम काय म्हटला? विकी काय म्हटला? मग आता 110 केलं परत पार्टी ना. हा 115 के 120 के अशा. हा झालं त्याचं, तर सगळं उगमवलं त्याचं. पुढची पार्टी कधी 110 केली. हे पण दोघं ट्विनिंग झालेले, त्यांचा पण फोटो पाहिजे ऍक्च्युली. तर आम्ही आलो होतो मिया कबाब्सला. चांगला होता. येस, टेस्ट व्हेरी गुड, बट ॲज युजल. आवडला? छान होता. मिया कबाब. येस, पण आज अनफॉर्च्युनेटली काकी, काका, श्रेया दिदी, सनी दादा, सागर जिजू पण येणार होते, प्रियांका दिदी पण, आम्ही जिजू पण येणार होते. प्रियांका दिदीला आविराची तब्येत खराब होती म्हणून दिदीला नाही जमलं. सागर दिदीला पण पॉसिबल नाही झालं मुंबईवरून येणं. अश्विनी काकी आणि संजू काका ते ऑब्व्हियसली श्रेया दिदी घरी म्हटलं देवीसोबत थांबले. सनी दादाला एक अर्जंट काम आलं त्यामुळे त्याला पण जमलं नाही यायला. रुचिताई मेन एलिमेंट राहिला. रुचिताईंचं आज बिचाऱ्यांचं त्यांची एक्झाम जवळ आली, त्या कॉलेजमध्ये सबमिशन वगैरे चालू होते. तिचा बिचारीचा शेवटच्या मोमेंटपर्यंत फोन येत होता की मला यायचं आहे, बट तिला म्हटलं आता आम्हीच निघालो, तू डायरेक्टली घरीच जा. तर त्यांचे फॅन्स पण त्यांना विचारत होते की रुचिताई का नाही आल्या. हां, रुचिताईंसाठी पण खूप जणांनी विचारलं की वेअर इज रुचिताई, आम्हाला रुचिताईला पण भेटायचं आहे. बट सॉरी गाईज, रुचिताई काय आज भेटू नाही शकली, ती खूप बिझी होती एक्झाम्समुळे. पण नेक्स्ट मीटअपला आम्ही त्यांना नक्की घेऊन येऊ. आणि तुम्ही आज एक्सपेक्टेड होता आम्हाला की लोक येतील आणि आले. जास्त नाही, 15-20 लोक आले, बट जेन्युअनली सगळ्यांनी एवढं छान कमेंट्स दिल्या. ब्लॉग्स कसे वाटतात, फॅमिली ब्लॉग्स, एव्हरीथिंग एवढं भारी बोलले सगळे लोक. खूप छान वाटलं ऐकून. आणि एवढं लांबून लोक आले पण भेटायला. लिटरली काही जण कात्रजवरून आले होते. कात्रजवरून आले होते. म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड होतंच, कारण आम्हाला जेवढे मेसेजेस आले त्याच्यावरून तर कळलं होतं की सगळे पुण्याचे नाही आहेत. आपले जे काही सबस्क्रायबर्स आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र आहेत. ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून आम्हाला मेसेजेस येत आहेत की आम्हाला पण भेटायचं, पण आम्ही येऊ नाही शकत. यूट्यूबच्या शॉर्टवरती सुद्धा सगळे तेच कमेंट्स आहेत की मला यायचं आहे पण नाही येता आलं. प्लस आम्हाला आजच कळलं की आज 12thचा रिझल्ट होता. सो 12th नंतर जे लोक 12thमध्ये ते सुद्धा कोणी येऊ नाही शकले. सो वी आर व्हेरी सॉरी फॉर दॅट. बट टू बी ऑनेस्ट, तुम्ही येणार याला आम्ही जास्त एक्सायटेड होतो आम्हाला, कारण आम्हाला खूप भेटायचं होतं, तो मुवमेंट जगायचा होता जो की जेवढे लोक आले त्यांच्यामुळे आम्ही जगलो आहोत. आणि इन फ्युचर असेच मोठे मोठे मीटअप्स आपले होऊ देत. तुमचा सपोर्ट सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. आणि हे बघा बघते इकडे कॅमेराचा अँगल बरोबर आहे का नाही. सो दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू सो मच.